पाहून इन्स्पिरेशन घेऊन आपलाही प्रवास असा लांब लांबचा होत असतो, तर आपली यूट्यूबची जर्नी सुरू केली आणि खूप छान असा प्रतिसाद भेटतो मित्रांनो तुमच्याकडून. काही कारण नाही नॅशनल हायवे राईट साईडने गाडी लावून धरायची टू व्हीलरवाल्याच्या. पाहिलं का कसं आहे बघा. आता ते बघा ते इनोवावाला, बघा इनोवाची गंमत. किती घाई आहे या माणसाला. हा गरज आहे का काही? पूर्ण शिकून रेकॉर्ड झालंय आता आहे का नाही? ऍक्सिडेंट होणार. इथे द्यायला लागतंय आपल्याला 50 रुपये गाठे पावते आणि आरसी. इथे ही गंमत बघा. ऍक्च्युली लाईन चालू होती पण आता ह्या 2 गाड्यामध्ये घेतली. असे करतात गाडीवाले. आहे ना सगळ्या लाईन मध्ये जायची घाई कशाला. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आणि हैदराबाद ते नागपूरच्या मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर तुम्ही पाहिलं असेल कालपर्यंत भरपूर साऱ्या गोष्टी घडत चालल्यात. नवीन नवीन शिकायला भेटते. रात्री आपण निघालो होतो आणि भरपूर डेंजरस असे रात्रीचा प्रवास होता. तर येऊन थांबलो होतो आपण पेट्रोल पंपावरती, झोपलो आणि आता सकाळी उठून आंघोळ वगैरे झालेली आहे. त्याचबरोबर नाश्ता झालाय, चहा झालाय, पूजा पण झालेली आहे, आंघोळ पण झालेली आहे आणि आता पाणी वगैरे घेऊन आलतो. तर प्यायचं पाणी भरलेलं इथून. वॉटर लिकेज झाली. तर चला मित्रांनो, वेळ नको वाया घालवायला, कारण 11:30 वाजले. तर रात्रभर झोप काढलेली आहे. पुढचा प्रवास कंटिन्यू करत आहे. अजूनही 350 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. पूर्ण दिवस तर नक्कीच जाईल. म्हणजे 3-3.5 तर नक्की वाजतील. 300 किलोमीटर 350 किलोमीटरच्या प्रवासाला. तर चला निघूया. बाकी साऱ्या गोष्टी नवीन एपिसोडमध्ये आज तुम्हाला बघायला भेटतीलच. तर आज दिवसाचा प्रवास म्हटल्यावरती भरपूर सारं शूट करता येईल. आणि कालचा ब्लॉग आपण रात्रीच संपवला, कारण झोप भरपूर येत होती आणि झोपणं गरजेचंच आहे. म्हणून झोपलो पूर्ण रात्रभर. सकाळी 8:30-9 वाजेपर्यंत झोप झाली. तर पूर्ण फ्रेश आहे आणि हा एपिसोड सुद्धा मस्त फ्रेश होईल. तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक्स आणि कमेंट करा. चला निघूया. तिथंच मुक्कामी थांबलो होतो पंपावरती. निर्मलीतून 35 किलोमीटर आहे. बोर्ड लागलाय. दगड दगड दगड. कुठं आणून टाकलेत नाही जुन्या काळातल्या सगळ्यात. बट कसं आहे डोंगर, नुसता दगडाचा डोंगर, ते पण गोल गोल. इकडे पण बघा. गाडीवरती पण भरपूर दिवस म्हणजे प्रवासामध्ये फक्त कपडा मारत होतो. तर आज मस्त पुसून घेतली आपल्या 1934ला. इथून वाराणसी आहे 1026 किलोमीटर आणि श्रीनगर आहे 2460 किलोमीटर. सरळ सरळ चालायचं का? सरळ सरळ वाराणसी श्रीनगर. आली बुकिंग तर नक्कीच जाऊया. आता पहिलं नागपूरला जाऊया, कारण पार्टीवाल्याचा फोन आला होता कुठे आहे म्हणून. तर सांगितलं, म्हणलं झोपलो होतो रात्रभर. बोलले जावा लवकर, कंपनीवाले फोन करतायत. आणि कंपनीवाल्याला फोन केला तर त्याला सांगितलं, म्हणलं झोप झाली तर सकाळी येतो निवांत. म्हणलं ठीक आहे चालेल या. कारण मित्रांनो, प्रवास करत असताना झोप ही तेवढीच महत्वाची आहे. आणि जर झोप लागत असेल तर आता विचार बघा, रात्री 11:30 ते सकाळी 8 म्हणजे ऑलमोस्ट 7 ते 8 तास झोप झाली. त्यामुळे आता एकदम फ्रेश वाटते. मी
म्हणजे 2:30चा अलाराम लावला होता, पण 2:30चे अलाराम कधी वाजले दोन्ही मोबाईलमध्ये 3 अलाराम लावले होते, कळलं सुद्धा नाही कधी अलाराम वाजले ते. सकाळी ज्यावेळेस ऊन डोळ्यावरती आलं त्यावेळेस लक्षात आलं की अरे आपण झोपलो होतो जाम. साईडला शेती बघू शकताय, मस्त भात शेती आहे, ते दिसत नाही. आणि त्या टेकडीवरती एक मंदिर आहे. मित्रांनो ह्या साईडला दिसत असेल गोल्ड रिव्हर्स हॉर्न. तर ऍक्च्युली त्या महिंद्रा कंपनीमध्ये ना रिव्हर्स हॉर्न जर गाडीला नसेल तर किन्नर घ्यावा लागतो बरोबर आतमध्ये जाताना. नाही तर त्या किन्नर घ्यायचं म्हणजे त्याला 100 रुपये द्यायला लागतात. तर 100 त्याला देण्यापेक्षा आपण हा 150 रुपयाचा रिव्हर्स हॉर्नच खरेदी केलाय. आता तिथं गेल्यानंतर लावूया, कारण परमनंट होऊन पण जाईल तो आपल्या. आणि लावल्यानंतर सांगतो कसा वाजतोय तो. कोयल त्याच्यावरती लिहिलंय, म्हणजे कोकिळ्याचा आवाज असेल. जंगल आहे आणि थोडं घाट सेक्शन आहे, वानरं पण आहेत. त्या रिक्षाच्या पुढे ऍक्च्युली तिथे माकड आहे, गाडीच्या लोखंडा खाली बसलंय. तर रात्री पण असंच एका हॉरर जंगलामधून आलो होतो. सुमसाम रस्ता एकदम खराब. मोंडीगुड्डाला पोहोचलोय. हे जंगल संपलंय आता. आणि त्यावेळेस जंगल सफारी करत असताना आपल्याला रात्री मिलिंद शेतगावकर दादांचा फोन आला होता. तर ते आहेत गोव्याचे आणि सध्या ते दुबईमध्ये असतात. इंटरनॅशनल नंबरवरतून फोन आल्यामुळे थोडं वेगळं वाटलं, पण सरांच्या कमेंट मी ऑलरेडी वाचल्या होत्या. असं कॉल येईल असं माहीत नव्हतं. तर सरांनी कॉल केला होता, भरपूर अशा गप्पा मारल्या, नवीन अनुभव पण शेअर झाले. तर असेच कॉल करत चला आणि कमेंट्स पण करत चला. भरपूर साऱ्या विषयांवरती डिस्कस करता येतं आणि काही सजेशन्स असतील तर ते पण घेतले जातात. म्हणजे तुमच्याकडून मी काही सजेशन्स असतील तर घेतले जातात. आणि आपला प्रवास होत असताना भरपूर साऱ्या गोष्टी दाखवल्या जातात. काही रस्त्याच्यावरती नवीन अपडेट्स असतील तर ते पण कळतात आणि थोडं गायडन्स पण होतं. तर चला मित्रांनो, आपला प्रवास कंटिन्यू करूया आणि असेच कॉल आणि कमेंट करत चला. नो कनेक्शन म्हणजे इथे नेटवर्क नाही आहे. आणि आपल्या मोबाईलवरती चालू आहे विजू भाऊचा ब्लॉग. ते मुंबईचे आहेत, खूप छान ब्लॉग बनवतात आणि खूप साऱ्या गोष्टी ते शेअर पण करत असतात. असंच सोमनाथ भाऊचे पण खूप छान ब्लॉग असतात. आणि ते दोघांचं पाहून आणि त्याचबरोबर अजून हिंदी पण आहेत, तर त्यांचे पण ब्लॉग मी बघत असतो. आणि त्यांनाच असे यूट्यूबचे ब्लॉग पाहून इन्स्पिरेशन घेऊन आपलाही प्रवास असा लांबचा होत असतो. तर आपली यूट्यूबची जर्नी सुरू केली आणि खूप छान असा प्रतिसाद भेटतो मित्रांनो तुमच्याकडून. भरपूर सारे अनुभव भेटतात आणि तेच आपल्या प्रवासामध्ये येणारे अनुभव तुमच्यापर्यंत पाठवले जातात. जर ते माझा ब्लॉग बघत असतील तर त्यांना नक्कीच कळेल. पण मी त्यांचे ब्लॉग रेग्युलरली बघत असतो आणि एक लाईक आणि एक कमेंट त्यांना नक्की करत असतो प्रत्येक ब्लॉगवरती. तर चला आपलाही प्रवास कंटिन्यू करूया. तर ते नेटवर्क गेला असल्यामुळे तो ब्लॉग अर्ध्यातच आहे. जय श्रीराम, बजरंग बली की जय. खूप मस्त असं मारुती रायाचं मंदिर होतं, बघू शकताय. प्रवास चालू आहे आणि स्नॅक्स आहेत, म्हणजे वाटाणे, शेंगदाणे, बुंदी, तिखट बुंदी आणि त्याचं एक पॅकेट आहे. तर प्रवास करत असताना आता बाहेरच्या राज्यात आहे, तर गाडी आणि दुसरी आपली यूट्यूब फॅमिली आणि तिसरं असतंय
खाणं. ते थोडं तिखट आहे, म्हणजे असं तोंड चालू राहतं GPS सिग्नल लॉस्ट. आणि हे GPS आपल्याला ट्रॅक करतं. जे मॅप लावलेलं आहे तर GPS एक बरोबर असतं. तर असा असतो प्रवास ड्रायव्हर लाईफ मध्ये. भारी असतो, नवीन नवीन अनुभव असतात. पाहिलं का, काही कारण नाही नॅशनल हायवे राईट साईडने गाडी लावून धरायची टू व्हीलर वाल्याच्या. पाहिलं का कसं आहे बघा. आता ते बघा ते इनोवावाला, बघा इनोवाची गंमत. किती घाई आहे या माणसाला. हा, गरज आहे का काही? पूर्ण शेको रेकॉर्ड झालाय आता, आहे का नाही? ऍक्सिडेंट होणार. व्यवस्थित पूर्ण पासआउट भेटल्यानंतर गाडी पुढे काढली तर काही प्रॉब्लेम नाही. पण अति घाई कशासाठी? प्रवासामध्ये अति घाई संकटात नाही, हे स्लोगन का लिहिलं जातं? तर त्याच्या गाडीवरती नंबर प्लेट नाहीये, पिवळा नंबर आहे. म्हणजे ती शिफ्टिंगची गाडी असेल या डिलेवरीची गाडी असेल बुकिंगच्या आधी. आत्ता सुद्धा बघू शकताय, हे बघा घातली डायरेक्ट. थोडीच पासआउटला जागा आहे बघणं आहे. आणि इथं बघू शकताय तो आता गेला, त्याने घातली गाडी. हे बघा इथं मध्ये एक साईन ठेवलंय, आहे का काम चालू आहे म्हणून. तर तो किती घाई करत होता गाडीवाला. आणि फुकट आमंत्रण देतात ऍक्सिडेंटला. तर शेजारी आदिलाबाद सिटी आहे आणि इथून जवळच आपल्याला आता महाराष्ट्र बाउंड्री लागेल. महाराष्ट्र आणि तेलंगणाची बॉर्डर लागेल. तर चला पोहोचूया लवकर. तर चेकपोस्ट लागेल मित्रांनो. आपलं तिथे आज संपतोय मित्रांनो. समजा आधी का तुम्हाला. चला थँक्यू सर. चला चेक करून निघालं. आता महाराष्ट्राचा काटा असेल. तर आता काटा लागेल पुढे गेल्यानंतर. टोल नाका असेल एक आणि त्यानंतर काटा असेल महाराष्ट्रामध्ये गेल्यावरती. एक नदीचा ब्रिज आहे, तो क्रॉस केल्यानंतर आपण महाराष्ट्रात प्रवेश करतोय. मला दाखवत होता मोबाईल ते ओपन. इथं डॉक्युमेंट्स पडलेत, अगरबत्ती पडली, इथं टॉवेल, इकडं बनियन वाळते आंघोळ केल्यानंतर, हे बॅग, खाली पॅन्ट, शूज आणि ठोकळा म्हणजे स्टॉपर. गाडीची सध्याची कंडिशन आणि आपला प्रवास चालू आहे. कसं वाटलं गाडीतला संसार? इकडे फॅन आहे. तर चला पोहोचूया आता महाराष्ट्र काट्यावरती. आणि इथं पुढे गेल्यानंतर नदी लागेल, ती आहे महाराष्ट्राची बाउंड्री, महाराष्ट्र आणि तेलंगणाची. आणि त्याच्या पुढे वजन काटा आहे. मॅक्सिमम 100 किलो फक्त वजन आहे गाडीमध्ये. तर चला जाऊया लवकर. तोंड काढताय मस्त गाडी. कशी वाटली गाडी? कशी वाटली मित्रांनो? ट्रक खरंच गाडीची काळजी घेतली जाते, म्हणजे मस्त सजवली जाते. आपली पण गाडी आपण मस्त सजवली आहे. आणि समोरच आता महाराष्ट्र आपला आलेला आहे. तर वेलकम टू महाराष्ट्र. फायनली आपण महाराष्ट्रामध्ये पोहोचलोय. तर चला मित्रांनो, आपला महाराष्ट्राचा प्रवास कंटिन्यू करूया. नागपूर ते तेलंगणा जर्नीचा. नागपूर आहे 173 किलोमीटर. समोरच बोर्ड दिसत असेल. पांढरकवडा आहे 25 किलोमीटर आणि नागपूर आहे 175 किलोमीटर. तर जाऊया. 3 ते 4 तासाचं रनिंग बाकी आहे. लवकर पोहोचूया. देवादादांनी कमेंट केली होती गबाळ.
गबाळ. चला हे आता हे दाखवणार नाहीये मी, कारण परत म्हणशान महाराष्ट्राचा द्वेष करायला लागला काय. नाही बाबा, मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. जय महाराष्ट्र. पण ह्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत. आपल्या सरकारने नक्कीच या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. सोयी सुविधा, त्याचबरोबर रस्त्याची लेवल, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात थोड्या उणीव जाणवते रस्त्यावरती. तरी पोचलोय मित्रांनो काट्यावरती. पर्यंत गाडीतलं सामान आवरून घेऊया. हे अस्तव्यस्त पडलेला आपला संसार आहे गाडीमध्ये, तर तो आवरून घेऊया. काय होतं प्रवासामध्ये चालू भरपूर साऱ्या गोष्टी चालूच कराव्या लागतात. जसं नाश्ता करायचा आहे, थोडी भूक लागायला लागलेली आहे, साऱ्या छोट्या गोष्टी असतात जे आपल्याला चालूमध्येच कराव्या लागतात. आता लाईनला टाईम लागेल, तोपर्यंत हे सगळं रेडी करून ठेवूया. मग आता दाखवतो आवरल्यानंतर तुम्हाला गाडी कशी आवरून झाली आपली. तर आता बघू शकताय ट्रायपॉड वगैरे, पुढे अगरबत्ती स्टँड मागे ठेवलंय, पुढे आवरून झालंय. फॅन, उशी, सगळं मोकळं बॅगमध्ये पॅक. पाण्याच्या बॉटल्स मागे आहेत, शूज जागेवरती आहेत, टोकळा जागेवरती आहे. हुटर अजून जोडायचं आहे, ते तुम्हाला दाखवून देतो. त्या दिवशी आपण बल्ब पण चेंज केले होते आणि आज हुटर पण कसा लावला जातो ते दाखवतो. तर चला, तर वाट बघावी लागणार आहे. समोर काटा आहे, लाईन मोठी आहे, बघू शकताय एवढी मोठी लाईन आहे. आणि आपली 1934 आणि मागं 2-3 गाड्या आहेत अजून. ह्या कोंबडीवाल्याने, कोंबडी चोराने मध्ये गाडी घातली. आपण तो ट्रक बघायला गेलतो मागचा, नाही का, तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत हा कोंबडी चोर मध्ये घुसला. TS 16 इथं द्यायला लागतंय आपल्याला 50 रुपये काट्या पावत्या आणि RC. आणि आपण पोहोचलोय काट्याच्या जवळ. इथे गंमत बघा, ऍक्च्युली लाईन चालू होती पण आता ह्या 2 गाड्यामध्ये घेतली. असे करतात गाडीवाले. आहे ना सगळ्या लाईन मध्ये जायची घाई कशाला. तर पाहिलं असेल मित्रांनो, ते आडवी गाडी घातलेली आहे त्याने. एवढी सगळ्या लाईन मध्ये थांबलेत म्हणजे ते काय वेडे आहेत का? तर असे गाडीमध्ये घुसवायची गरज आहे का? अजून 2 गाड्या आहेत, 2 गाड्या आहेत आपल्या पुढे. तर जातील अजून 2-4 मिनिटं. युनिफॉर्म काढायची वेळ आली आहे. फायनली आपण महाराष्ट्रामध्ये आपला नंबर आलेला आहे. फक्त 160 किलो माल आहे आणि आपण काट्याच्या पुढे निघालोय. तर समोर युटर्न मारून आपल्याला बाहेर निघायचंय. हे बघा, युटर्न मारायला लागतं इकडे जाऊन. आणि पावती बघू शकताय, फक्त 2263 किलो वजन दाखवतंय. म्हणजे आपले 2100 किलो गाडीचं वजन आहे. 2263 म्हणजे फक्त 160 किलो गाडीमध्ये वजन आहे. 160. पांढरकवड्याच्या टोल नाक्यावरतून पुढे निघालोय. झाला टोल कट झालाय. 100 रुपये, 100 रुपये आपण या रोडला टोल देणार आहे. आणि रस्त्याची अवस्था मी मागच्या ब्लॉकमध्ये रात्री दाखवली होती आणि आता परत दाखवतो. तर बघा बरं का, आपले बोर्ड बघा पहिले. बघा पांढरकवड्याचा बोर्ड कसा आहे, अर्धे तुटून गेलेत. नागपूरचा बोर्ड कसा आहे का? त्यानंतर बघा गबाळ बघा, कचरा बघा, लाईट नाही, SOS नाही, काय नाही. आणि 100 रुपये टोल द्यायचा यांना. हा बघा, हा पण बोर्ड बघू शकताय. नागपूर किती किलोमीटर आहे माहित नाही, फक्त सरळ एरो दिसतोय. चला, जास्त काही आपण उद्धार करायचा नाहीये.
आणि हे समोरच दिसत असेल पांढरकवडा गाव. मित्रांनो ओव्हर साईज बघायचं, ओव्हर साईज. तर हा ट्रक बघा, ट्रकची खाली बॉडी बघा आणि वरती बॉडी बघा, त्याला म्हणतात ओव्हर साईज मटेरियल. आणि आता वाजले आहेत 1:30 आणि आपला प्रवास अजूनही 115 किलोमीटर बाकी आहे. तर ऑलमोस्ट 2 तास लागतील आणि भूक पण लागली आहे. तर चला बघूया कुठे आपल्याला एखादं चांगलं हॉटेल बघून थांबूया, जेवून घेऊया. समोरच खालसा पंजाब ढाबा दिसतोय, तर थांबूया इथं जेवायला. छोटं हॉटेल आहे, जेवून घेऊ. तर हे जोडलंय मित्रांनो, इथलं वायरचं कनेक्शन काढून हे जोडलंय. इथं आता फिट करून टाकू. चला जेवायला थांबलो तो खालसाला. आवाज यायचा 100 रुपये द्यायचे नाही, जोडून घ्यायचं. दिवस काढून पॅक करून चला जेवण करून आणि हुटर बदलून आता आपण पुढे निघालोय. आणि बघू शकताय टायमिंग झालाय आता आपले 102 किलोमीटरचं रनिंग आहे. 1:58 दाखवतायत किती वेळ लागला. आणि आता टाइम झालाय 2:33. तर ऋतिक साहेबांचा माउंटेन ड्यू एक डिओ घेतला जेवल्यानंतर. डर के आगे जीत आहे. तर आपण पोचू शकतो का 2 तासात नागपूर? कारण 5 वाजता कंपनीचा गेट इनवर्ड प्रोसेस बंद होते एंट्रीची. तर हे आपल्या नंतर लक्षात आलं जेवल्यावरती की आपल्याकडं फक्त 2.5 तास शिल्लक आहेत आणि आपल्याला अजून 100 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. हिंगणघाट इथून 24 किलोमीटर अजून हिंगणघाट आहे. डिझेल पण बघू शकताय आता ऑलमोस्ट रिझर्वच्या पेक्षा अजून वरतीच आहे. तर डिझेल पण भरायचं आहे. म्हणजे आपलं 30 लिटर तरी आपलं आत्तापर्यंत संपलंय. 15 लिटरच्या आसपास असेल. 45ची टाकी 30 लिटर संपलंय आणि आपलं किलोमीटर झालंय आता 400-450 किलोमीटर. तर ॲव्हरेज निघतो 15चा. आपण भरपूर असं फास्ट आपण आलोय 70-80 ने. आता फक्त नागपूर 40 किलोमीटर राहिलंय, 45 किलोमीटर. तर चला जाऊया लवकर. बोरीबोटी पोचलोय मित्रांनो नागपूरमध्ये. म्हणजे पुण्यात पोचायच्या आधी पिंपरी चिंचवड मध्ये पोचलोय असं झालं. माकड बघा, माकड कसं आहे माकड. आता काय करावं या माकडाला. हे दुसरं माकड सायकलवालं. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय नागपूरच्या रिंग रोडला. आणि रिंग रोडने गेलं तर आपला टायमिंग वाचू शकतो. म्हणून जरी टोल लागला तरी चालेल, पण टाइम वाचला पाहिजे. कारण सिटीमधून गेलं तर ट्रॅफिक लागू शकते. म्हणून आपण आता आलो या रिंग रोडवरती. आणि आपलं इथून किलोमीटर दाखवत अजून 18. आपण डिझेल भरलंय बघा, 3,000 रुपयाचं डिझेल टाकलंय. ऑलमोस्ट 32-33 लिटर बसला असेल 92-93च्या हिशोबाने. ते ॲक्च्युली मी थोडं गडबडीत असल्यामुळे चेक नाही केला. बट तिथे एक विषय असा झाला की तो जो पेट्रोल भरणारा होता, डिझेल भरणारा पोरगा, तर तो मला म्हणतो तर लगेच गाडी काढ. आणि मागच्या गाडीवाल्याशी त्याचं ऑलरेडी बोलणं झालं होतं. त्याच्या आधी 1 मिनिट आपण हा विषय थांबूया आणि एक तुम्हाला दाखवतो. हे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट म्हणून एक हॉस्पिटल आहे. मी ह्या हॉस्पिटलचं जे शेडिंग आता हे डिझाईन आहे याच्यावरती जेव्हा याचं काम चाललं होतं त्यावेळेस आलो होतो एक ट्रिप घेऊन. हे डेकशीटचं काम पूर्ण आपल्या ट्रस्टेड कंपनीनेच केलेलं आहे.
जी वेल्डिंग मशीन घेऊन आपण जात असतो, तर तिनेच या कंपनीचं काम, हॉस्पिटलचं काम केलेलं आहे. कॅन्सर रिसर्च सेंटर, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट. एक 2-3 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला. आपल्या विषयाकडे येऊया. तर तो मला बोलत होता की गाडी काढ, म्हणजे माझ्या जे पेमेंट मी 3000 रुपयाचं मारलं आहे हे तो कंटिन्यू करणार होता त्याच्यावरती, गाडीवरती, डिझेलसाठी. त्याच्याकडून रिसिप्ट दे म्हणलं. मग रिसिप्ट घेतली. म्हणजे ते असे फ्रॉड करता येणार नाहीत, कारण पेट्रोल पंपावरती मित्रांनो भरपूर वेळा असा हा फ्रॉड होत असतो. म्हणजे आपल्या गाडीत डिझेल टाकलंय तेच कंटिन्यू करायचं मोठ्या गाडीत भरताना. म्हणजे ते जे मध्ये आता माझे 3000 रुपये होते, तर ते 3000 रुपयाचा त्याचा फायदा झाला असता. म्हणजे पंपावाला आणि जो म्हणजे पंपावर डिझेल भरणारा तो मुलगा आणि मागचा गाडीवाला, तर हे अशा प्रकारे मालकांना लुटलं जातं. तर ह्या स्कॅमपासून थोडं सावध राहत चला. आणि शक्यतो रिसिप्ट घेत चला, अशी पावती घेत चला डिझेल भरल्याची, जेणेकरून त्यांना तिथून परत नेक्स्ट झिरो करता येतो. नाही तर तुम्ही रिसिप्ट नाही घेतली तर तुमच्या पैशावरती ते दुसऱ्या एखाद्या मोठ्या गाडीवाल्याला डिझेल टाकून देऊ शकतात आणि ते दोघं मध्ये फाळका मारू शकतात. हा फ्रॉड आहे थोडा, म्हणून तुमच्या निदर्शनास आणून देता. आणि हा आपला हिंगणा, रोडला एंट्री केलेली आहे आपण. कसं आहे, ब्रिजचं काम अर्ध इथं संपलंय. मग एखादी मेट्रो आली तर डायरेक्ट उडवायची काय खाली, आणि खालची एक लाईन. तर मित्रांनो नागपूरमध्ये पोहोचलोय. फक्त 1 किलोमीटर आपलं अंतर आहे, 1 किलोमीटर. चला जाऊया गेटवरती. तर मित्रांनो आता आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट, आणि इथूनच आतमध्ये महिंद्रा कंपनी आहे नंबर 3 समोर दिसत असेल. आणि गाडी लावूया इथं, बघू शकताय. 4:31 आपण 3 वाजता निघालो होतो. 100 किलोमीटरचं अंतर आपलं कंप्लीट झालंय फक्त 1.5 तासात. भरपूर भारी जर्नी झालेली आहे. आता बघूया, गाडी खाली करून मग बोलूया. असेल महिंद्रा कंपनी. आणि मित्रांनो गाडी झालेली आहे फायनली खाली. आता वाजले आहेत 7:30. तर हा ब्लॉग पण खूप मोठा झाला आहे. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि नागपूरपासून आता आपला जो पुढचा प्रवास कुठे असेल तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग एंड करूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. भरपूर साऱ्या गोष्टी दाखवल्यात, त्यामुळे कमेंट करा, डिस्कस करा. जे काय असेल ते कमेंटमध्ये सांगा. आणि चला भेटूयात परत आता नागपूरपासून पुढं कोणता प्रवास सुरू होईल त्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गुड नाईट आणि जय शिवराय. थँक्यू.